युवा स्वाभिमान पार्टी की ओर से शहर में पत्र परिषद ली गई। यह पत्र परिषद किस संदर्भ में ली गई, नजर डालते इस खबर पर। युवा स्वाभिमान पार्टी की ओर से आज चंद्रपुर में पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद में युवा स्वाभिमान पार्टी के जिलाध्यक्ष सूरज ठाकरे के साथ अन्य पदाधिकारियों में निखिल वजाई, नागेश इटेकर, प्रफुल्ल तुमने, राहुल चौहान, अजवान ताक, ऋतिक बिसेन मौजूद थे। यह पत्र परिषद किस संदर्भ में ली गई, इसके बारे में विस्तार पूर्वक जानकारी युवा स्वाभिमान पार्टी के जिलाध्यक्ष सूरज ठाकरे ने पत्रकारों को दी। तो सुनिए इस संदर्भ में उन्होंने क्या कहा। की महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांची थट्टा ह्या दिवाळीच्या काळामध्ये जी चालवलेली आहे त्याकरता युवा स्वाभिमान पार्टीतर्फे आंदोलन येत्या 1 डिसेंबरला मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेला आहे। यामधील महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की कास्तकारांना सरसकट 50,000 रुपये एकरी शासनाने मदत दिली पाहिजे, कारण कास्तकाराचं नुकसान हे सातत्याने गेल्या 1 वर्षापासून होत आलेलं आहे। कोरोनामुळे CCI ची रखडलेली खरेदी, त्यानंतर बऱ्याचशा कास्तकारांनी आपले कापूस हा फार अल्प दरामध्ये दुसरीकडे विकण्यात आला, सावकारांच्या गशी तो पडला आहे। त्यानंतर महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाचा विशेष मुद्दा म्हणजे वीज बिलाकरता शासनाची जी भूमिका आहे ही भूमिका सातत्याने बदलत आलेली आहे। एखादा सरडा जसा रंग बदलतो तशा पद्धतीने शासन आपली भूमिका बदलत आलेली आहे। पहिले सांगितलं की 15-20% वीज बिल माफ करू, त्यानंतर म्हटलं की अर्ध वीज बिल माफ करू, त्यानंतर म्हटलं की मागच्या वर्षी 2019ला ज्या पद्धतीने त्या महिन्यामध्ये जी बिलं आली होती तीच बिलं कन्सिडर करून, म्हणजे त्याच बिलासारखे बिल तेवढेच बिल तुम्हाला यावर्षी भरावे लागतील। आणि आता माननीय ऊर्जा मंत्र्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे की आम्ही एकही रुपया महाराष्ट्र शासनाकडून माफ केला जाणार नाही। यामुळे आता कोरोनाची मार, आर्थिक परिस्थिती खराब, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, शेतकऱ्यांना सातत्याने नुकसान होते आहे। नेमके हे वीज बिल भरायचे तरी कसे? उलट शासनाने शेतकऱ्यांना, कामगारांना मदत द्यायची, वीज बिल कमी करायचे, आर्थिक दृष्टिकोनातून मदत करायची हे सोडून दिलं आणि शासन हे फक्त गोरगरीब आणि कास्तकारांच्या जीवावर उठलेलं आहे। याचा विरोध आणि याचा निषेध म्हणून आणि या कुंभकर्ण झोपी पडलेल्या शासनाला जागा करण्याकरता म्हणून युवा स्वाभिमान पार्टीतर्फे दिनांक 1 डिसेंबर जिल्हाधिकारी कार्यालयावर किमान 4,000 ते 5,000 लोकांसह मोर्चा आयोजित केलेला आहे। तो मोर्चा हा पोलीस ग्राउंड पासून निघणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार।